हाय गाईज, मी मनीषा आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत दिवाळीमधील 5वा पदार्थ जो अनारसे आहेत। गोड अनारसे आपण बनवतो गुळाचे किंवा साखरेचे। तर गुळाच्या अनारसेचा रेसिपीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे। तर आज आपण बनवणार आहोत साखरेचे सुद्धा तेवढेच भारी लागतात खायला, फक्त गुळापेक्षा थोडेसे जास्त मऊ लागतात। टेस्ट हलकीशी वेगळी राहते, पण खायला खूपच भारी लागतात। चला तर मग बनवूयात। सर्वात अगोदर इथे मी एक भांडं घेतलेलं आहे मोठं, त्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। याच वाटीने आपल्याला सर्व साहित्य घ्यायचं आहे। प्रमाण लक्षात ठेवण्यासाठी मी वाटी दाखवत आहे। तांदूळ हे स्वच्छ साफ करून घ्यायचे, मध्ये खडे वगैरे असतील ते काढायचे, चाळून घ्यायचे। बारीक तांदूळ वापरू नका, मोठा चांगला तांदूळ घ्या। त्यानंतर यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ 3 ते 4 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवायचे। जेवढी तांदळामध्ये धूळ कचरा जो काही असेल तो पाण्यावाटे निघून जातो। त्यानंतर यामध्ये 3 वेळेस धुतल्याच्या नंतर पूर्ण पाणी भरून टाकायचं। पाणी थोडंसं जास्त टाकायचं व 3 दिवस 3 रात्र याला भिजत ठेवून द्यायचे। भिजत ठेवताना रोज पाणी आपल्याला बदलायचं आहे, म्हणजे तांदळातलं पाणी रोजचे रोज काढून टाकायचं आहे। यामुळे आपल्या तांदळाला वास येत नाही। 3 दिवसानंतर हे तांदूळ मी पुन्हा काढून घेतलेले आहेत। यामध्ये जेवढं पाणी आहे हे पाणी टाकून द्यायचं व हे तांदूळ एका चाळणीत काढून 3 ते 4 वेळेस पुन्हा एकदा धुवून घ्यायचं, कारण तांदळाला जो काही वास असतो तो निघून जाण्यासाठी। तांदळाला थोडासा आंबट वास येतो, तो जाण्यासाठी तांदूळ धुवून घ्यायचा व पूर्ण तांदूळ चाळणीमध्ये काढल्याच्या नंतर पूर्ण पाणी निघू द्यायचं त्यातलं। त्यानंतर एका कापडावरती तो अंथरवून द्यायचा। खाली मोठं जाडसर कापड अंथरायचं, त्यावरती एक सुती कापड अंथरायचं, त्यावरती तांदूळ टाकायचा व हे तांदूळ आपल्याला फॅनच्या खाली वाळवायचे नाहीत, हलकेसे ओलसर राहू द्यायचे, बाकी थोडेसे कोरडे हवेत। खूप जास्त पाणी असेल तर आपले अनारसे बनणार नाहीत, म्हणून थोडेसे कोरडे तांदूळ करताना हलकेसे ओलसर ठेवायचे। तांदूळ वाळल्याच्या नंतर मी हे तांदूळ मिक्सरमध्ये टाकून दळून घेतलेले आहेत व सुजीची जी बारीक चाळणी असते त्या चाळणीने चाळून घेतले। त्यानंतर जेवढे काही तांदळाचे छोटे छोटे कण निघालेले आहेत हे पुन्हा एकदा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत। याचे आपल्याला मैदे इतकी बारीक पावडर बनवून घ्यायची, म्हणजेच पीठ बनवायचे। जेवढं बारीक पीठ असेल तेवढं चांगलं। राहिलेल्या तांदळात जे काही कण निघालेत ते आपण बाजूला ठेवून देऊयात। आपल्याला फक्त पिठाचं काम आहे। एकदम मैद्यासारखं पीठ बारीक दळून घ्या। 1 वाटी तांदूळ घेतलाय, त्यासाठी साखरेचं प्रमाण अर्धी वाटी, 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी साखर वापरायची। साखरेचं प्रमाण थोडंसंही वाढवायचं नाही, कमी केलं तरी चालेल। साखर मी पुन्हा एकदा वाटून घेतली व तांदळाच्या पिठामध्ये चाळून घेत आहे, कारण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय। तर 2-3 मिनिट मिक्स करून घेताना अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला पीठ मिक्स करायचंय, जेणेकरून तांदळातला जो थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे आपला जो तांदळाच्या पिठाचा गोळा आहे तो आरामशीर बनतो। 3 ते 4 मिनिट पीठ चोळल्याच्या नंतर हे पहा तुम्ही छोटे छोटे आपले गोळे बनवून तयार होत आहेत। तर 1 वाटी तांदळाचे माझे 3 छोटे छोटे गोळे तयार झालेत। हे गोळे सुद्धा आपल्याला 3 दिवस अशाच प्रकारे झाकण ठेवून एका डब्यात ठेवून द्यायचेत। तुम्हाला जर गडबड असेल, लवकर बनवायचे असतील तर एका दिवसानंतर सुद्धा तुम्ही अनारसे बनवू शकतात। इथे मी 3 दिवसानंतर हे गोळे एका ताटात काढून हाताने फोडून घेत आहे। यामध्ये जे काही गाठी तुकडे आहेत ते मोकळे करून घ्यायचं। पूर्ण पीठ हे मोकळं करून घ्यायचं। तुम्ही हवं तर चाळणीने चाळून सुद्धा घेऊ शकतात। इथे अनारसेचं पीठ मळण्यासाठी दुधाचा वापर मी करत आहे। लक्षात ठेवा, साखरेच्या अनारशाला दूध खूप कमी लागतं, खूप लवकर हे पीठ पातळ होतं। त्यामुळे थोडं थोडं पीठ करून पीठ मळा आणि घट्टसर असं पीठ मळा। तुम्ही जर मऊ पीठ मळलं तर नंतर थोड्या वेळाने ते अजून जास्त पातळ होतं आणि आपले अनारसे कडक होतात किंवा बनवलेच जात नाहीत। तर पीठ असं घट्टसर मळून घ्या। पीठ मळताना थोडंसं जास्त वेळ मळून घ्या, जेणेकरून आपलं पीठ छान असं मऊ तयार होईल। 3 ते 4 मिनिट पीठ मळून घेतल्याच्या नंतर आपलं पीठ हे खूप चांगल्या प्रकारे मळून तयार होतं। जेव्हा आपण अनारसा बनवतो त्यावेळेस आपल्या अनारशाला बिलकुल तडा जात नाही किंवा उडत नाही। तर इथे पीठ तयार आहे। मी सोबतच थोडीशी खसखस घेतली आणि एक पोळीपाट। तुम्हाला जर तिळाचे अनारसे खायला आवडत असतील तर खसखसच्या ठिकाणी तुम्ही तीळ वापरले तरी सुद्धा चालतील, त्याचे सुद्धा अनारसे छान लागतात। इथे मी पोळीपाटावरती थोडीशी खसखस पसरवून घेते, कारण आपल्याला नंतर अनारशाला लावण्यासाठी।
तांदळाच्या पिठाचा मी एक छोटासा गोळा घेते. तुम्हाला किती लहान आणि किती मोठा अनारसा बनवायचा आहे त्याच्यानुसार घ्या. तर मी इथे मीडियम साईजमध्ये घेतलेला आहे. हातावरती फिरवून त्याची छोटीशी चपटी करून घेतली आणि ही पहा, कुठेही तडा गेलेला नाही आपल्या पिठाला, म्हणजे पीठ चांगल्या प्रकारे मऊ झालेलं आहे. पोळीपाटावरती टाकून बोटाने मी फिरवून घेतलं. यामुळे छोटे छोटे डोंगर तयार होतात किंवा आपला अनारसा चोही बाजूनी चांगला व्यवस्थित पातळ तयार होतो. अनारसा तयार आहे. गरम तेलामध्ये अनारसा तळायचा आहे. त्यासाठी कडकडीत असं तेल गरम करायचं आणि जेव्हा अनारसा टाकायचा आहे तेव्हा स्लो मीडियम गॅसवरती तुम्ही ठेवू शकतात. मीडियमच ठेवा, स्लो करूच नका. तेल चांगलं तापल्याच्या नंतर खसखस किंवा तीळ लावलेली बाजू वरती करायची आणि प्लेन बाजू खाली करायची. अनारसा हा एकाच साईडने तळला जातो, त्यामुळे अनारसाच्या वरती बाजूचं जे तेल आहे ते असं चमच्याने किंवा झारीने वरती टाकायचं. यामुळे खालची साईड तर तेलात तळत आहे, पण वरच्या साईडला सुद्धा व्यवस्थित तळलं जातं. फक्त 3 ते 4 मिनिट लागतात अनारसा तळण्यासाठी, कमी वेळात तळतो. पण अनारसा जर तुमचा जाड असेल तर मीडियम गॅसवरती तुम्ही त्याला 2 ते 3 मिनिट अजून तळून घ्या. आतमध्ये थोडासाही कच्चा राहणार नाही. आणि अनारसा जेव्हा बनवताल तेव्हा हलकासा जाड ठेवा. खूप जर पातळ बनवलात तर थोड्या दिवसानंतर 4 ते 5 दिवसानंतर तो खूप जास्त कडक होतो, म्हणून थोडासा जाडसर ठेवा. इथे तुम्ही पाहू शकतात ऑरेंज कलर आलेला आहे आपल्या अनारशाला, म्हणजेच तळून झालेला आहे. लक्षात ठेवा, थोडासा ऑरेंज कलर आला की आपला अनारसा तळला असं समजायचं. वरच्या बाजूला हवाय, खालची साईड थोडीशी जास्त लाल झाली मग काढून घ्या. अशाच प्रकारे मी बाकीचे सुद्धा तळून घेते. तर 1 वाटी पिठाचे माझे जवळजवळ 6 ते 7 अनारसे झाले होते मीडियम साईजमधले. तुम्ही इथे पाहू शकता खूप छान असा कलर आलेला आहे अनारशांना. आपली खसखस वरती खूप सुंदर अशी दिसत आहे. पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी छान रेसिपी बनवून तयार झाली. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.